सावित्रीबाई फुले विद्यापीठ या युनिव्हर्सिटीचे स्कॅम आणि नवीन नवीन घोटाळे आपल्या समोर यायचे कधी थांबत नाही. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी आपण ही पण बातमी केली होती की ह्या युनिव्हर्सिटीची रँकिंग कमी झालेली आहे. तर सध्या आपण ह्या युनिव्हर्सिटी मध्ये आलेलो आहे आणि इथं आपल्यासोबत 20 ते 25 विद्यार्थी आहेत आणि नवीन नवीन अजून घोटाळे आपल्या समोर येते. आपण त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेऊया दादा काय आहे सध्याचा विषय. सध्या कॅरी ऑनचा जो विषय झालेला आहे, कॅरी ऑनच्या नंतर परिपत्र ही सुद्धा निघून तर विद्यार्थ्यांना कॉलेजवाले म्हणतात की विद्यापीठामध्ये जा, आम्हाला ऑफिशियली GR आला नाही. जेव्हा विद्यापीठात येतो विद्यापीठ म्हणते की आम्ही ऑफिशियली GR काढलाय, पण जो विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये कॉम्बिनेशन पाहिजे ते कुठेतरी नाहीये. म्हणून हे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि फी संदर्भामध्ये फुल फी प्रोव्हिजनल ऍडमिशनची घेतायत. तर काही महाविद्यालयाने कमी घ्यायला पाहिजे, 10,000 20,000 असे मर्यादित असून फी घ्यायला पाहिजे. तर 1,90,000 50,000 अशी फी हे घेत आहेत विद्यार्थ्यांकडून. दादा इथं प्रॉब्लेम चालू आहे का? अनेक किती अजून गोष्टी चालू आहेत का सोबत? तसं बघायला गेलं तर आपण बरेच प्रॉब्लेम आहेत. आता रिचेकिंगचं सुद्धा ज्या मुलांची फोटोकॉपी आली त्या मुलांची फोटोकॉपी येऊन सुद्धा रिचेकिंगचं त्यांना ऑप्शनच सीन नाही झालं, त्यांना ऑप्शन दिसलंच नाही. आणि जेव्हा मुलं इथं आले 1-2 विद्यार्थी येतात तर त्यांना म्हटलं जातं की विद्यार्थ्यांची चूक आहे, पण असे कित्येक विद्यार्थी आहेत. आता बरेच विद्यार्थी आधी इथं आले नाहीत कारण ते बरेच लांबून होते, तरी विद्यापीठाकडून त्यांना सांगण्यात येतं की तुमची चूक आहे, तुम्हाला रिचेकिंगचं ऑप्शन दिसलं होतं. त्यांना तसं काही दिसलंच नव्हतं आणि काल रिझल्ट लागला फोटोकॉपीचा, पण अजून मुलांच्या आजपर्यंत अजून फोटोकॉपी आलेच नाहीत काहींची. ते रिचेकिंगला टाकणार कधी, रिझल्ट लागणार कधी, तोवर त्या विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यास करायचा, असे बरेच प्रॉब्लेम आहेत विद्यापीठाचे. आणि कॉलेजेसचं आणि विद्यापीठाचं कोऑर्डिनेशनच नाही व्यवस्थित. ऍडमिशनची डेट सुरू होऊन सुद्धा कॉलेजेस म्हणतात ऍडमिशन आहेच नाही. त्यांना काल सर्क्युलर दाखवलं गेलं की अजून ऍडमिशन चालू आहे, तर ऍडमिशन घ्या मुलांचे, कॅरी ऑन भेटलाय, त्यांचं वर्ष वाचल. तुला फिरवलं एका कामासाठी इथे किती वेळ, काय म्हणत होतं? माझी फोटोकॉपी आली, नंतर मग मी आलो इथे युनिव्हर्सिटीला, एक्झाम सेक्शनला गेलो, तिथं भेटलो. ते म्हणले तो ऑप्शन आला होता, तू बघितलं नाही. आता ते म्हणतात की तुला प्रोसेस माहित नाही. मी म्हटलं मला प्रोसेस माहिती, मी आधी पण टाकले. तरी ते म्हणतात नाही, ते तुझी चुकी आहे, ऑप्शन आला तू बघितलं नाही. आणि मला अजूनही लॉग इनला तसं दाखवते की माझ्या की फोटोकॉपी डेट हॅज नॉट बीन स्टार्टेड येट, अजून सुद्धा हेच दाखवते. आणि जेव्हा तू कंप्लेंट केली त्याच्यावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या पुढून? काहीच नाही. अशी सांगत नाहीत की वेबसाईटचा ग्लिच आहे, काहीतरी करू, काहीच नाही. त्यांचे म्हणते तुमची चुकी आहे, तुम्ही बघायला पाहिजे, तुम्ही बघितलं नाही. आणि जे रिझल्ट जे लागले नाहीये तुमचे, त्याचा काय सध्या चालू आहे सगळी विषय? आम्ही सिग्नल अँड सिस्टीमचा पेपर दिला होता, पूर्वी त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि 1.5 महिन्यापासून आम्हाला कॉलेज सांगतंय की युनिव्हर्सिटीकडून काही अपडेट आलेलं नाही. तिथे ॲब्सेंट लागला आहे सर्व मुलांचं, म्हणजे ज्यांनी पेपर दिला होता. पेपर दिलेले आहेत, लिहिलेले आहेत पूर्ण? रिझल्ट बद्दल काही अजून अपडेट नाही. आणि सिग्नल अँड सिस्टीम आणि बहुतेक प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम असे 2 विषय आहे, त्याच्याबद्दल असं झालेलं आहे. आणि PRN ब्लॉक चा पण काहीतरी विषय होता. PRN ब्लॉकचा विषय सध्या सुरू आहे बरेच ह्याच्यामध्ये, कारण 29 तारीख विद्यापीठाने दिलेली आहे. N+1 तिने लागू केला, N+2 आणखीन लागू केलेला नाहीये. पण N+2 पहिलं होता, तर आता का बंद केलाय ते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता एक्झाम फॉर्म आलेले आहेत, एक्झाम जवळ आलेली आहे, तोंडावरती एक्झाम आहे, पण पोरांचे आणखीन एक्झाम फॉर्मला ऑप्शनच दिसत नाहीये. तर विद्यार्थ्यांनी करायला काय पाहिजे? आपण पाहिलंय की VC पूर्ण वेळ बसत नाहीयेत, कोणताही संचालक बसत नाही. आपण आता एक्झाम सेक्शन मध्ये आहोत, आज बुधवार आहे, तरी आज प्रभारी संचालक नाहीयेत विद्यापीठामध्ये. सर्वप्रथम तरी संचालक पाहिजेत आपल्याला, की विद्यार्थी आले तर विद्यार्थी प्रतिनिधीने विद्यार्थ्यांना त्यांनी काहीतरी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तिथं निर्णय केला पाहिजे. पण आता कोणीच नाहीये विद्यापीठामध्ये. हे कुठेतरी खूप गंभीरची गोष्ट आहे आणि घेतली पाहिजे गांभीर्याने. नुकतंच विद्यापीठाचं रँकिंग जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये आपण 37व्या नंबरवरून 91 वरती आपली घसरण झालेली आहे. याचे अनेक कारण आहेत. आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने जे काही कारण सांगितले, हा एक त्याच्यामधलाच एक भाग आहे. म्हणजे आता सध्या जे काही रँकिंगवर परिणाम करणारे जे मुख्य घटक आहेत, म्हणजे मुलं हा त्याच्यातला केंद्रबिंदू आहेत. तर या मुलांना हॉस्टेल नाही आहेत. PhDच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सातत्याने गोंधळ होत आहेत. आता सध्या असे भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांना हॉस्टेल नाही, म्हणून ते आपलं सर्व शिक्षण सोडून गावाकडे जात आहेत. म्हणजे ग्रामीण भागातला दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा मुलगा या ठिकाणी शिक्षणासाठी येतो आणि वसतिगृह अभावी त्याला शिक्षण सोडावं लागतं. ही अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं कितपत योग्य आहे आणि हे आता या फुले युनिव्हर्सिटीला कधीपर्यंत कळणार आहे ते आपण तर नक्कीच बघूया. आणि तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.